तर नागपूरमधली स्थिती आता नियंत्रणात आहे आणि त्यामुळे संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी दिली आहे। तर पुढील काळामध्ये सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचंही आयुक्तांनी म्हटलंय। नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल हे भालदारपुरा भागामध्ये फिरत आहेत, ज्या भागामध्ये हिंसाचार झाला, मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ झालेली होती। संचारबंदी उठल्यानंतर ते या भागामध्ये लूटमार करत आहे। सर, संचारबंदी उठण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय चित्र आहे, कशा प्रकारची परिस्थिती आहे सध्या नागपूर शहरात? सध्या परिस्थिती शांत आहे, नॉर्मल आहे आणि लोक जे आहेत ते आपले कामासाठी बाहेर निघत आहे। आणि एकच आहे की आमचे जे अधिकारी कर्मचारी आहे, जे पॉईंट्स आमचे होते बंदोबस्त जे आहे तो सध्या आपण तसंच ठेवलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी आमचा प्रयत्न आहे। सोशल मीडिया ट्रॅक करायला एक मोठं चॅलेंज आता राहणार आहे, ज्या प्रकारे ह्या घटना घडल्या ते कुठेही जर तुम्ही बघितलं सोशल मीडियाचा फार मोठा याच्यात हात असतो आणि ते आम्ही ह्या प्रकरणामध्ये पण पाहिलेलं आहे। म्हणून आपण ज्याच्यात जे लोक इन्व्हॉल्व होते ते लोक आपण शोधतो आहे आणि जे लोक दिसलेले आहेत त्यांच्यावर सगळ्यांवर आपण कारवाई करतो आहे। महत्त्वाची गोष्ट की सर, आपण बघितलं का रवींद्र कुमार सिंघल या भागामध्ये पाहणी करताना दिसत आहे। परत सोमवारसारखं चित्र उद्भवू नये याची देखील पूर्ण खबरदारी नागपूर पोलिसांकडून घेतली जात असल्याचं आपल्याला दिसत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।